अगदी लहानगे आहेत, सगळेच जण एकत्र जमलेले आहेत। आणि हे दृश्य आपण पाहतोय अभिजित दिपके यांचे आई वडील आहेत आणि अभिजित दिपकेंच्या आई वडिलांना भेटण्यासाठी संजय शिरसाट पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं घर आहे आणि अभिजित दिपके यांच्या आई वडिलांच्या भावना नेमक्या काय आहेत त्या देखील आपण काहीच वेळापूर्वी जाणून घेतलेल्या होत्या। आणि आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या मुलानं एक मोठं आंदोलन पुकारलेलं होतं आणि याच आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आई वडिलांच्या नेमक्या काय भावना आहेत ते संजय शिरसाट जाणून घेत आहेत। त्यांच्या निवासस्थानी संजय शिरसाट पोहोचलेले आहेत। तर शिवाजी पार्क मधली दुसरी दृश्य आपण पाहतोय। ही जी अभिनंदन सभा होती ती आता संपन्न झालेली आहे। ठाकरे बंधूंनी या सभेला संबोधित केलेलं आहे आणि त्यानंतर आता या संपूर्ण सभेचा समारोप झालेला आहे। हळूहळू हे सगळेच तरुण आता इथून घराकडे निघालेले आहेत, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला दिसतोय। तर संजय शिरसाट हे अभिजित दिपकेंच्या निवासस्थानी पोहोचल्याचं आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय आणि याच सगळ्या संदर्भामध्ये कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संजय शिरसाट दिपकेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत, काय नेमकी चर्चा होतीये? पालकमंत्री म्हणून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अभिजित दिपके यांनी काल जे आंदोलन केलं होतं त्याला यश मिळालेलं होतं, म्हणजे काल यश मिळालं महिनाभराच्या आंदोलनानंतर। आणि त्यानंतर एक सांत्वनपर भेट, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, एक सहानुभूतीपर भेट त्यांची आहे आणि ते या ठिकाणी कुटुंबियांशी संवाद साधतायत। आई वडील त्यांच्यासोबत आहेत आणि जे यश मिळालेलं होतं साहजिकच तो छत्रपती संभाजीनगरचा एक युवक आहे आणि त्याच्या आंदोलनाला यश मिळालं, त्याची दखल भारतभर घेतली गेली आणि त्यामुळे संजय शिरसाट हे घरी पोहोचलेले आहेत। आई वडिलांशी संवाद साधतायत। वडिलांच्याशी त्यांचं बोलणं सुरू आहे की अभिजितशी बोलणं झालं का, त्याचा काय फोन आला होता का आणि तुम्ही त्याच्या संपर्कात आहेत का, अशी विचारपूस देखील संजय शिरसाट वडिलांची करत आहेत। अगदी कृष्णा, जर आपण पाहिलं तर याआधी देखील संजय शिरसाट यांनी भाजप विरोधी काहीशी भूमिका घेतलेली होती आणि जरी ते पालकमंत्री असतील तरी सुद्धा शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत आणि शिवसेना पक्ष हा एनडीए मधलाच घटक पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं पाहायचं? नाही, निश्चित ह्याही बाबतीत बघितलं पाहिजे की एकीकडे ठाकरे बंधू हे आनंद उत्सव साजरा करतायत। खरं तर राजकीय पक्ष म्हणजे भाजपा आणि शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा ही एकत्र आहे आणि असं असताना देखील त्यांनी काल भूमिका घेतलेली होती की लाठीचार्ज कोणी खपून घेणार नाही, अशा पद्धतीचा लाठीचार्ज होणं तरुणावरती योग्य नाही। आणि आता थेट घरी या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत, विचारपूस करतायत, चौकशी करतायत आणि निश्चितच या दोन वेगळ्या भूमिका देखील आपल्याला आहेत असं म्हणता येईल। आणि एकीकडे ठाकरे बंधूंचा आनंदोत्सव साजरा केला जात असताना दुसऱ्या शिवसेनेने मात्र अभिजित दिपके यांच्या घरी जाणंच या ठिकाणी पसंत केलेलं आहे आणि त्यांची विचारपूस पालकमंत्र्यांकडनं केली जाते। आकांक्षा, अगदी त्यामुळे कृष्णा, संजय शिरसाट आता हे पालकांशी चर्चा करतायत, मात्र या भेटीमधून नेमकं शिरसाटांना काय सांगायचं असावं या संदर्भामध्ये काय सांगाल? ते थोड्या वेळात स्पष्ट करतीलच, माध्यमांशी ते बोलतीलच की त्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे। परंतु साहजिकच आहे की पालकमंत्री ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत, इथलाच युवक आहे ज्यांनी हे सगळा एल्गार पुकारला आणि तो भारतभर या ठिकाणी पोहोचला आणि म्हणजे एका मंत्र्याला म्हणजे शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागलेला होता आणि त्यामुळे साहजिकच पालकमंत्री म्हणून त्यांची हे भेट असली पाहिजे। सुरक्षा किंवा इतर धमक्या देखील आई वडिलांना आलेल्या होत्या, त्यांनी घर देखील काही काळ सोडलेलं होतं, या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून ही भेट असायला हवी असं या ठिकाणी आपण म्हणायला काय हरकत नाही। मात्र आता ते या सगळ्यानंतर काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहतोय। अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी संभाजीनगरमधील यांच्या निवासस्थानी संजय शिरसाट दाखल झालेले आहे। अभिजित दिपके यांच्या आई वडिलांशी ते चर्चा करतायत।
तर दुसरीकडे शिवाजी पार्कमधली दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि संपूर्ण जी तरुणाई खाली आहे त्यांना ते अभिवादन करतायत. शिवाजी पार्कमधली ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं अजूनही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय. जल्लोष केला जातोय. अनेक गीतांच्या तालावरती ही तरुणाई थिरकतीये आणि जे आंदोलन पुकारलेलं होतं त्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर विविध पोस्टर्स हातात घेऊन तिरंगा